तर आज आहे आपल्या यूट्यूब व्हिडिओचा डे 2 आणि आज अंगारकी संकष्टी चतुर्थी पण आहे। तर आज आपण एक प्रभावी आणि महत्त्वाची उपासना याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर जगात असा कोणताही व्यक्ती नाही की ज्याच्यावरती ऋण आणि कर्ज नाही आहे। जर एखाद्यावरती भौतिक कर्ज म्हणजेच पैशांचे कर्ज वगैरे नसेल तरीसुद्धा प्रत्येकावरती देवता ऋण आणि पितृ ऋण हे ऋण तर असतातच, म्हणजे ही कर्ज असतातच आणि या सर्व कर्जातून मुक्त झाल्याशिवाय आपल्याला पुढचा कोणताही मार्ग मिळत नाही। तर यासाठीच आपल्या शास्त्रांमध्ये ऋणमोचक मंगल स्तोत्र किंवा ऋणमुक्ती गणेश स्तोत्र या दोन्ही स्तोत्रांची अत्यंत प्रभावी उपासना सांगितलेली आहे। या दोन्ही स्तोत्रांची सेवा आपण मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीपासून किंवा कोणत्याही मंगळवारपासून सुरू करू शकतो। ही सेवा सलग 6 महिने करावी लागते। 6 महिन्याच्या आत आपले कोणतेही आणि कितीही मोठे असलेले कर्ज मुक्त होऊन जाते असं आपलं शास्त्र सांगतं। तर या साधनेसाठी किंवा सेवेसाठी काय करावं लागतं? अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी सकाळी श्री गणेशाचे पंचोपचारी पूजन करून त्यानंतर एक तांब्याची प्लेट घेऊन त्यामध्ये आपल्याला त्रिकोण मंडल बनवावं लागतं। एक ऊर्ध्वमुखी त्रिकोण आणि एक अधोमुखी त्रिकोण असे 2 त्रिकोण बनवून त्याच्या मधोमध बिंदू टिंब द्यायचा। हे सर्व त्रिकोण कुंकवाने बनवायचे आणि त्याच्या मधोमध आपल्याला एक मातीचा दीप स्थापन करायचा आहे। त्या दिव्यामध्ये आपल्याला लाल रंगाची वात घालून त्यात गाईचं तूप, तिळाचं तेल किंवा साधं घरगुती वापरातील तेल घालून तो दीप प्रज्वलित करून त्या दीपाची गंध, अक्षता, हळदी कुंकू, दुर्वा, बेलपत्र, लाल फूल याने पूजन करून गुळाच्या कड्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। आणि त्यानंतर त्या दीपसमोर आसन घालून बसून ऋणमुक्ती गणेश स्तोत्रांचे 21 पाठ करायचे आहेत। पहिल्यांदा फक्त विनियोग एकदा म्हणायचा आणि त्यानंतर 21 पाठ झाल्यानंतर फलश्रुती एकदा म्हणायची। असं आपल्याला नित्यसेवेमध्ये या स्तोत्राचे 1, 3, 5, 11, 7, 9 जितके तुम्हाला जमतील तेवढे पाठ करायचे। हे पाठ सलग 6 महिने केल्यानंतर आपलं कितीही मोठं ऋण असेल तर ते मुक्त होतं असं आपलं शास्त्र सांगतं। जसं की आपण आत्ताच पाहिलं की प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कर्जामध्ये किंवा ऋणामध्ये अडकलेला असतो। जरी एखाद्या व्यक्तीवरती भौतिक ऋण किंवा पैशांचं वगैरे कर्ज नसेल तरी प्रत्येक व्यक्तीवरती देवता ऋण किंवा पितृ ऋण हे ऋण असतातच आणि यांची कर्ज आपल्याला फेडावीच लागतात। जोपर्यंत आपण भौतिक ऋण, देवता ऋण, पितृ ऋण या कर्जातून मुक्त होत नाही किंवा ऋणातून मुक्त होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा कोणताही मार्ग मिळत नाही। यावरती उपाय म्हणजे ऋणमोचक मंगल स्तोत्र किंवा ऋणमुक्ती गणेश स्तोत्र। या दोन्हीपैकी एका स्तोत्राची नित्य उपासना आपल्याला सर्व प्रकारच्या कर्जामधून मुक्ती देते। यासाठीच आपल्या शास्त्रांमध्ये ऋणमोचक मंगल स्तोत्र आणि ऋणमुक्ती गणेश स्तोत्र या स्तोत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर हे ऋणमुक्ती मंगल स्तोत्र किंवा ऋणमुक्ती गणेश स्तोत्र हे आपल्याला कोणत्याही मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीपासून किंवा कोणत्याही मंगळवारपासून सुरू करता येते। आज जर तुम्हाला काही कारणानिमित्त ही सेवा साधना सुरू करण्यास जमलं नाही तर तुम्ही पुढच्या मंगळवारपासून ही सुरू करू शकता। इतर कोणत्याही संकष्टी दिवशी नव्हे तर फक्त मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी किंवा इतर कोणत्याही मंगळवारी या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता। ही सेवा सुरू करण्यासाठी श्री गणेशांचे संकल्पयुक्त पंचोपचारी पूजन करून आपल्याला एक तांब्याची प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला मंडल बनवायचं आहे। मंडल हे षटकोनी म्हणजेच 2 त्रिकोणांचे बनवायचे आहे। हे मंडळ आपल्याला कुंकू किंवा लाल सिंदूरमध्ये गुलाबजल, गंगाजल किंवा गोमूत्र इत्यादी मिसळून पेस्ट बनवून त्या पेस्टने हे मंडळ बनवायचे आहे। 2 त्रिकोण म्हणजे एक अधोमुखी त्रिकोण आणि एक ऊर्ध्वमुखी त्रिकोण याचे षटकोनी मंडळ बनवून त्यामध्ये बिंदू काढायचा आहे। नंतर या मंडलाचे पण गंध, अक्षता, पुष्प, धूप, दीप आणि गुळाच्या खड्याचा नैवेद्य यांनी पूजन करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर या मंडलाच्या बिंदूवरती आपल्याला एका मातीच्या दिवेची स्थापना करायची आहे। जर तुमच्या इथे मातीचे दिवे आत्ता उपलब्ध होत नसतील तर तुम्ही कणकेचा बिना मिठाचा दिवा बनवून उकडून घेऊन तो स्थापित करू शकता। आणि त्यानंतर या दिव्यामध्ये गाईचे तूप, तिळाचे तेल किंवा साधे घरगुती वापरातील तेल घालून लाल रंगाची वात घालून तो दीप प्रज्वलित करायचा आहे। आणि त्यानंतर या दिव्याची गंध, अक्षता, हळदी, कुंकू, लाल पुष्प, दुर्वा, बिल्वपत्र यांनी पूजन करायचं आहे। आणि या दिव्याला नंतर धूप आणि दीप दाखवून गुळाच्या खड्याचा नैवेद्य दाखवायचा। हे संपूर्ण पूजन सुरू असताना ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप सुरू ठेवावा। संपूर्ण पूजन झाल्यानंतर आपल्याला त्या दीप समोर किंवा दिव्यासमोर आसनावरती बसून ऋणमुक्ती गणेश स्तोत्र हे 21 वेळा म्हणजेच त्या स्तोत्राचे 21 पाठ करायचे आहेत। हे स्तोत्र म्हणताना आपल्याला हातामध्ये अक्षता, फूल, पाणी घेऊन पहिल्यांदा त्याचा विनियोग म्हणायचा आहे। विनियोग म्हणून झाल्यानंतर हातातील पाणी, पुष्प, अक्षता खाली ठेवलेल्या प्लेटमध्ये सोडून द्यायच्या आणि हात धुवून आपल्याला संपूर्ण स्तोत्र 21 वेळा म्हणायचे आहे। स्तोत्र म्हणून झाल्यानंतर एकदा फलश्रुती म्हणायची आहे। असेच आपल्याला पुढच्या 6 महिन्यापर्यंत या स्तोत्राचे 1, 3, 5, 7, 9 किंवा 11 पाठ नित्य सेवेमध्ये ठेवायचे आहे।